4 वर्षांची एक मुलगी जेवण करत असताना अचानक थांबते आणि आपल्या आईला सांगते, हे माझं घर नाहीये. माझे पती मथुरामध्ये राहत आहेत. सुरुवातीला याला बालहट्ट समजून दुर्लक्ष केलं जातं. पण जेव्हा ती मुलगी तिच्या मागील जन्माच्या पतीचं नाव, त्याच्या घरचा पत्ता, इतकंच काय तर तिच्या मृत्यूचं कारणही अचूक सांगते, तेव्हा मात्र सगळे हादरून जातात. ही कहाणी काल्पनिक नाही आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण या घटनेची चौकशी करण्यासाठी खुद्द महात्मा गांधींनी 15 सदस्यांची समिती नेमली होती. आजही जगातील पुनर्जन्माच्या सर्वात मोठ्या पुराव्यांपैकी एक म्हणून या घटनेकडे पाहिलं जातं. आजच्या या व्हिडिओत आपण शांती देवीच्या जीवनातील त्या रहस्याचा उलगडा करणार आहोत ज्याने विज्ञानालाही कोड्यात टाकले. नमस्कार मित्रांनो, मी प्रमिल क्षेत्री. तुम्हालाही थरारक आणि रहस्यमय गोष्टी आवडत असतील तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. पटकन प्रमिल क्षेत्री ह्या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यासाठी आणखी नवनवीन गोष्टी मी घेऊन येईल. शांती देवीचा जन्म 4 सप्टेंबर 1926 मध्ये दिल्लीत झाला. वयाच्या 4थ्या वर्षापर्यंत ती शांत होती, पण अचानक ती आपल्या घराला परक मानू लागली. तिनं दावा केला की तिचं खरं नाव लुगदी देवी आहे. तिने सांगितलं की तिचं घर मथुरामध्ये आणि तिथे तिचे पती केदारनाथ राहतात. तिने केवळ पतीचंच नाव नाही तर त्यांच्या घराचा रंग, समोर असलेलं दुकान आणि त्यांच्या कपड्यांच्या दुकानाबद्दलही माहिती दिली. शाळेत असताना तिने शिक्षकांना सांगितलं की 1925 मध्ये एका मुलाला जन्म दिल्यानंतर 10 दिवसातच तिचा मृत्यू झाला होता. ऐकायला थोडं विचित्र वाटेल, नंतर शांती देवीच्या चुलत भावाने मथुरेला केदारनाथ नावाच्या व्यक्तीला पत्र लिहिलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय तर केदारनाथ नावाचं खरंच एक कापड व्यापारी मथुरामध्ये राहत होता, ज्याच्या पत्नीचं नाव म्हणजेच लुगदा देवीचं 1925 मध्ये निधन झालं होतं. केदारनाथ आपली ओळख लपवून दिल्लीला शांती देवीला भेटायला आले, पण शांती देवीनं त्यांना दुरूनच ओळखलं. आणि इतकंच नाही तर केदारनाथ यांच्या मुलाला, जो आता मोठा झाला होता, त्याला पाहताच ती रडू लागली आणि त्याला आपल्या कडेवर घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केदारनाथ यांना अशा काही खासगी गोष्टी विचारल्या ज्या केवळ पती आणि पत्नीलाच माहिती असू शकतात. केदारनाथ पूर्णपणे थक्क झाले आणि त्यांनी मान्य केलं की हीच माझी बायको आहे, हीच ती लुगदा देवी आहे. हे प्रकरण इतकं गाजलं की महात्मा गांधींनी शांती देवीशी चर्चा केली आणि 15 तज्ञांची समिती नेमली. या समितीमध्ये वकील, पत्रकार आणि नेते होते. 15 नोव्हेंबर 1935 रोजी शांती देवीला घेऊन ही समिती मथुरेला रवाना झाली. मथुरेला पोहोचल्यावर शांती देवीला कोणाचंही मार्गदर्शन मिळालं नाही. तरीही तिनं स्टेशनवरून स्वतः रिक्षा करून आपल्या घरचा रस्ता दाखवला. वाटेत तिनं अनेक बदललेले रस्ते आणि नवीन इमारती अचूक ओळखल्या. तिने लुगदी देवीच्या घराच्या बागेत एका विशिष्ट कोपऱ्यात पैसे गाडले असल्याचं सांगितलं. जेव्हा तिथे खोदकाम झालं तेव्हा तिथे पैसे ठेवण्याचा जो डबा होता तो सापडला. तरी तो रिकामा होता, कारण केदारनाथनं ते पैसे आधीच काढले होते. तर या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी परदेशातून संशोधक आले. युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियाचे डॉक्टर इयान स्टीव्हन्सन यांनी यावर सखोल संशोधन केलं आणि या घटनेला जगातील सर्वोत्तम पुराव्यांपैकी एक मानलं. शांती देवीनं लग्न केलं नाही, तिनं आपलं आयुष्य अध्यात्मात घालवलं. 27 डिसेंबर 1987 ला
तिचा मृत्यू झाला. मृत्यूच्या काही तास आधी तिनं मुलाखत दिली होती, ज्यात ती तितकीच ठाम होती. शांती देवीच्या आयुष्यात कोणतंही नाट्य नव्हतं, कोणताही दिखावा नव्हता. ती केवळ त्या आठवणी जगत होती, ज्या तिच्या मेंदूत कोरल्या गेल्या होत्या, तिच्या हृदयावर कोरल्या गेल्या होत्या. विज्ञान आजही यावर ठाम उत्तर देऊ शकत नाही. ही केवळ एक फॉल्स मेमरी होती, की खरोखरच आत्मा अमर असतो. तुम्हाला काय वाटतं? शांती देवीची ही कथा पुनर्जन्माचा सर्वात मोठा पुरावा आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच रहस्यमय आणि थरारक गोष्टींसाठी प्रमिल क्षेत्रे या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.